नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज नवीन सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्क विषयी माहिती बघितली। आज आपण एनर्जी विषयी माहिती बघू। मागच्या लेक्चरला आपण वर्क याविषयी आपण माहिती बघितली। वर्कचा फॉर्म्युला आपण बघितला। वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। वर्क म्हणजे आपण त्याला काम असं आपण त्याला म्हणतो। फोर्स म्हणजे बल आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन। जर आपण बघितलं वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याचं जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट आहे जूल। आता वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याचं एसआय युनिट आहे जूल। जर एखादं काम आपल्याला करायचं असेल किंवा काम कशाला म्हणतात असं जर आपल्याला म्हणायचं असेल, तर एखाद्या वस्तूला ज्यावेळेस आपण फोर्स लावतो त्यावेळेस ती वस्तू डिस्प्लेस होते, म्हणजे ती गतीमध्ये येते। तर यालाच आपण वर्क असं म्हणतो। आता वर्क इज इक्वल टू एनर्जी असते। वर्क इज इक्वल टू एनर्जी असते। मग वर्क इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आणि वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असते। आता जर वर्कचं एसआय युनिट जर जूल असेल तर कायनेटिक एनर्जीचं सुद्धा जूलच असेल, आणि वर्कचं जर एसआय युनिट हे जूल असेल तर पोटेन्शियल एनर्जीचं एसआय युनिट सुद्धा काय असेल? जूल, जूल असेल। तर आज आपण कायनेटिक एनर्जी विषयी आपण माहिती बघू। कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण याला गतिज ऊर्जा असं म्हणतो। गतिज ऊर्जा म्हणजे एखादी वस्तू, त्या वस्तूला जर आपण फोर्स लावला तर ती वस्तू मोशन मध्ये येते, ती वस्तू गतीमध्ये येते। जर ती वस्तू गतीमध्ये आली म्हणजे आपण त्याला गतिज ऊर्जा असं आपण त्याला म्हणतो। आता आपल्याला कायनेटिक एनर्जी जी आहे त्या कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं। याच्या आधी आपण काही उदाहरणं बघू। कायनेटिक एनर्जी म्हणजे एखादी वस्तू वरतून खाली पडतेय, ती जी गती आहे त्याला सुद्धा कायनेटिक एनर्जी म्हणतात। एखादी वस्तू जी ज्याला आपण फोर्स लावतो आणि ती डिस्प्लेस होते म्हणजे ती गतीमध्ये येते, त्याला सुद्धा आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो। जसं की एक थांबलेली कार आणि आपण तिला ढकलतोय, ती सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे। असे कायनेटिक एनर्जीचे भरपूर सारे उदाहरणं आहेत। कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण 1/2 mv² असं आपण लिहितो। याचंच एक्सप्रेशन आपण खाली बघणार आहोत। तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन सॉल्व करता वेळेस आपल्याला वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला घ्यावं लागेल, कारण कायनेटिक एनर्जी हे काय आहे? वर्क आहे। म्हणून एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, एक्सप्रेशन ऑफ
कायनेटिक एनर्जी. आता एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस आपल्याला घ्यावं लागतं. पहिले तर आपल्याला फोर्स काढावा लागेल आणि नंतर आपल्याला काय काढावं लागेल, डिस्प्लेसमेंट काढावं लागेल. आता जर आपल्याला फोर्स काढायचा असेल तर पहिलं एक्सप्रेशन एफ इज इक्वल टू एम ए हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो. तर एफ इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं, तर एफ इज इक्वल टू आपल्याला एम ए घ्यायचं. दुसरं एस इज इक्वल टू, आता एखादी वस्तू गतीमध्ये आहे तर आपण कायनेमॅटिकल इक्वेशन, आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन शिकले. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टीचा स्क्वेअर आणि तिसरं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे आपण शिकलेलो आहे. आता याच्यामधला दुसरा फॉर्म्युला एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टीचा स्क्वेअर. याच्यामध्ये जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 घ्यायची. ज्यावेळेस एखाद्या वस्तूला आपण फोर्स लावू द्यायच्या आधी त्याची जी व्हेलॉसिटी असते ती 0 असते. हे आपण इनिशियल आणि फायनल आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. आधीचे लेक्चर तुम्ही ते पाहून घ्या की जे आपल्या डिस्प्लेवर तुम्हाला ते दिसतील. आता एस इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय टी प्लस 1/2 ए टीचा स्क्वेअर आणि इथं हे होईल 0 म्हणजे एस इज इक्वल टू 1/2 ए टीचा स्क्वेअर. हे झालं एक्सप्रेशन कशाचं, एसचं. आता तुम्हाला हा एफचा फॉर्म्युला म्हणजे ही एफ ची व्हॅल्यू आणि ही एच ची व्हॅल्यू तुम्हाला निघली. ही दोन्ही व्हॅल्यू टाकायच्या तुम्हाला या वर्क मध्ये. चला तर आपण हे बघू, हे लिहून घ्या. तर W इज इक्वल टू एफ डॉट एस, W इज इक्वल टू एम ए इंटू 1/2 ए टीचा स्क्वेअर. आता हा ए आणि हा ए हे झाला स्क्वेअर म्हणजे W इज इक्वल टू एम 1/2 ए चा स्क्वेअर आणि टी चा स्क्वेअर. आता आपण ए चा स्क्वेअर आणि टी चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकतो. W इज इक्वल टू एम 1/2 इन ब्रॅकेट ए टी चा स्क्वेअर. आता आपल्याला ए टी जे आहे याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. ती व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन याच्यावरून आपण घेऊ शकतो. जसं की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0, मग व्ही इज इक्वल टू 0 प्लस ए टी, मग व्ही इज इक्वल टू ए टी. आता व्ही इज इक्वल टू जर ए टी असेल तर आपल्याला ए टी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. मग जर आपण या ए टी चा स्क्वेअर जर आपण केला तर आपल्याला व्ही चा स्क्वेअर सुद्धा आपल्याला करावा लागेल. म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए टी चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला ही जी व्हॅल्यू आली ती आली व्हॅल्यू कशाची, ए टी स्क्वेअरची. आता ही ए टी स्क्वेअरची व्हॅल्यू च्या जागी आपल्याला काय करायचं, व्ही स्क्वेअर टाकायचं. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं, तर याच्यामध्ये आपल्याला व्ही स्क्वेअर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. आता W इज इक्वल टू एम 1/2 आणि याच्या जागी काय टाकायचं, व्ही स्क्वेअर. म्हणजे W इज इक्वल टू काय येईल, 1/2 एम व्ही स्क्वेअर. आणि हे W's म्हणजे काय आहे, तर W's म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. तिथं आपण लिहू W इज इक्वल टू
W इज इक्वल टू काय आहे? तर कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. अशा प्रकारे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण त्याला गतीज ऊर्जा असं आपण त्याला म्हणतो. पुढील जे एक्सप्रेशन आहे ते आहे पोटेन्शियल एनर्जीचं. पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद. थँक्यू.